मारेगांव तालुका कांग्रेस पक्ष की ओर से नवनिर्वाचित सांसद प्रतिभा धानोरकर इनका जाहिर सत्कार कार्यक्रम आयोजित किया गया था। इस समय नवनिर्वाचित सांसद प्रतिभा धानोरकर ने अपने संबोधन में क्या कहा, देखते हैं इस खबर में। मारेगांव तालुका कांग्रेस पक्ष की ओर से नवनिर्वाचित सांसद प्रतिभा धानोरकर इनका यहां के किसान सुविधा केंद्र में हुए कार्यक्रम में शनिवार को सत्कार किया गया। इसमें अध्यक्ष स्थान पूर्व विधायक वामनराव कासावार थे, तो मंच पर नरेंद्र ठाकरे, नानाजी खंडाड़कर, गौरीशंकर खुराना, अरुणा खंडाड़कर, संजय खाड़े, वसंत आसुटकर, अनिल देरकर, रविंद्र धानोरकर, गजानन खापने, शंकर मडावी, अनंता मांडवकर आदि उपस्थित थे। तो आइए सुनते हैं पत्रकारों ने पूछे सवाल पर नवनिर्वाचित सांसद प्रतिभा धानोरकर ने क्या कहा। पेसाचा फायदा इथल्या आदिवासी लोकांना होताना दिसत नाही, यावर काय बोला? नक्कीच फक्त मारेगाव तालुका म्हणूनच नाही, लोकसभेत साधारणतः आपण बघितलं असेल की आर्णी विधानसभा झाली, माझ्या विधानसभेत, रत्नागिरी विधानसभेत मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहेत आणि आदिवासींचे असे अनेक विषय आहे की जे वर्षानुवर्ष प्रलंबित आहे। पण आतापर्यंत फक्त एका विधानसभेची आमदार होती, आता खासदार म्हणून माझ्या मतदारसंघात येणाऱ्या ज्या 6 विधानसभा आहे आणि प्रामुख्यानं आदिवासी बांधवांच्या ज्या समस्या आहे, पेशा अंतर्गत येणारे गावं, राजुऱ्यातच आपण बघितलं असेल जवळपास 20-25 गावं हे पेशा अंतर्गत येणारे आहे, माझ्या मतदारसंघात आहे। तर याच्यासाठी या भागाची खासदार म्हणून नक्की मी पाठपुरावा करेल की आदिवासीचे विषय जेवढे मार्गी लावता येईल नक्की मार्गी लावता। ताई, प्रामुख्याने 3 मागण्या आहे मारेगाव तालुक्यासाठी, एक बस स्टॉपचा, एक क्रीडा संकुलन आणि एक MIDC। याबद्दल तुम्ही कितपर्यंत योगदान देऊ शकता आणि संसदेमध्ये असा आवाज बुलंद करून मारेगावसाठी 3 भूमिका आहे जी मी आत्ताच बोलत असताना भाषणात देखील सांगितलं, प्रामुख्यानं रोजगारापासून वंचित राहिलेला तालुका म्हणून मारेगाव तालुका आहे आणि या तालुक्याचा विकास करत असताना अनेक सुशिक्षित बेरोजगार आहे की जे कुठलाही मोठा उद्योगधंदा नसल्यामुळे त्यांना नोकरीचा प्रश्न हा आहे। त्याच्यासाठी एखादी MIDC, प्रामुख्यानं या मारेगाव तालुक्यात बसस्टँडचा विषय खासदार साहेब होते तेव्हाही अरुणाताई खंडाळकर या वारंवार पाठपुरावा करत होत्या। या मारेगाव शहरातला बसस्टँडचा विषय जो आहे तो केंद्राशी निगडीत जरी नसला तरी राज्य शासनात संबंधित जे कोणी मंत्री महोदय असतील त्यांच्याकडे पाठपुरावा करून नक्कीच हा बसस्टँडचा विषय मी या ठिकाणी मार्गी लावायचा प्रयत्न करेल आणि एखादी मोठी MIDC या तालुक्यात कशी आणता येईल याच्या दिशेने। क्रीडा संकुलनचा हा फार मोठा विषय आहे सर, आणि इथे जे क्रीडाप्रेमी आणि खेळाडू, उत्तीर्ण असे खेळाडू आहे त्याबद्दलसुद्धा शासनानं मंजुरी दिली, परंतु आमदार या प्रतिनिधीद्वारे काही त्याच्यावर तोडगा निघत नाही। प्रामुख्यानं आपण बघितलं असेल की क्रीडा संकुलाचा विषय हा जे क्रीडा संकुलाची कमिटी असते, आमदार हा त्या कमिटीचा अध्यक्ष असतो, क्रीडा संकुलाची कुठली कामं घ्यायची कुठली नाही घ्यायची आणि विकास निधी आणत असताना खासदारांचा संबंध नसतो, कारण केंद्र शासनाशी निगडीत हा विषय नाही, हा विषय राज्य शासनाशी निगडीत असल्यामुळे आणि आमदार स्वतः अध्यक्ष असल्यामुळे बऱ्यापैकी मागील काळात आपण बघितलं असेल की सुनील केदार यांच्याकडे क्रीडा खातं होतं, माझ्या मतदारसंघात चांगल्या पद्धतीचा फंड त्यांनी 5-5 कोटीचा 2 वर्ष मलाही दिला आणि त्या पद्धतीचा फंड याही विधानसभेत दिला असतील, पण फंड हा कोणत्या तालुक्यात वापरायचा आणि कोणत्या तालुक्यात वापरायचा नाही याचा निर्णय हा अध्यक्ष असल्यामुळे आमदार महोदय घेतात आणि नक्कीच या भागाचे जे काही आमदार आहेत ते अध्यक्ष असल्यामुळे क्रीडा संकुलाच्या विकासाची सर्वस्वी जबाबदारी ही आमदारांची असते। CTV के लिए प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट।